आणि ह्या पद्धतीने जर आपण डोस बनवला, सुरुवातीचा एक बेसल डोस 10-26-26 किंवा 24-24-08 किंवा जिरॉनच्या 3 बॅग, त्याच्यासोबत आपल्याला झिंक द्यायचं आहे, त्याच्यासोबत सुडोमोनास द्यायचं आहे, ट्रायकोडर्मा द्यायचा आहे, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचं आहे, सल्फर द्यायचं आहे. याचा सर्वात जास्त जो फायदा होणार आहे तो आपल्याला कांदा टिकवण क्षमतेमध्ये होणार आहे. आणि 60 ते 65 दिवसानंतर 60 ते 65 दिवसानंतर कांदा जेव्हा पोसणीला येतो आणि जेव्हा आपल्याला कलरची गरज असते, त्याच वेळेस आपल्याला मॅग्नेशियमची प्लांटला खूप गरज असते. मॅग्नेशियम, तर मॅग्नेशियम मध्ये एक प्रोडक्ट आहे के-मॅग म्हणून, जो की आय थिंक के-मॅग म्हणून एक प्रोडक्ट आहे. तो कुठल्या कंपनीचा आहे मी आता सांगू नाही शकत, पण के-मॅगचा पण तुम्ही वापर करू शकता. त्याच्यामुळे पोटॅशी जाईल, वजनी येईल आणि आपल्याला मॅग्नेशियमचाही वापर होईल, सल्फरचाही होईल, कॅल्शियमचाही फायदा होईल. तर आपल्याला ह्या पद्धतीने कॉम्बिनेशन करून